पुढील बातमीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मतदारसंघातील विकास कामांसाठी मोदींची भेट घेतल्याचा दावा पवार गटाच्या खासदारांनी केलाय। वरवर विकास कामांसाठी ही भेट असल्याचं सांगितलं जातंय, मात्र भेटीचं काही वेगळंच कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 8 खासदारांनी भेट घेतली। भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळेही होत्या। खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या। खोळंबलेली विकास कामं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडल्याचा दावा केलाय। याशिवाय महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे आणि तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी सुद्धा खासदारांनी केली आहे। मोदींसोबतची ही बैठक 10 मिनिटं चालल्याचं सांगण्यात येत आहे। एनडीए सोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं स्पष्ट केलंय। या संदर्भात कुणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली। या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत। या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला आहे। त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही। मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीचा आणि मतदारसंघ फेररचना विधेयकाशी संबंध जोडू नये असंही राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सांगितलंय। पक्षाला मुद्दामहून एनडीएत ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय का असा टोलाही खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय। म्हणजे असा दावा केला जातोय आणि असं सांगितलं जातंय, हे नेमकं कोणाकडून? असं पवार साहेब पण बोलत असतात तसं नाही, असं कोणाकडून हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे जे बिल अजून आलेलं नाहीये, या बिल संदर्भात कुठला निर्णय झाला नाही, त्याविषयी विनाकारण आधीच कयास बांधणं मला वाटतं यामध्ये कुठलंही औचित्य नाहीये। महत्वाची गोष्ट ही आहे की आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झालंय ते मी तुम्हाला सांगतोय। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहू नये असं म्हटलंय। तर शिवसेना उभाटा पक्षानंही शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केलाय। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात। त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। मी देखील मुख्यमंत्री आहे, अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे। ते त्या ठिकाणी गेले आहेत, ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट। मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा एनडीएला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीने सांगतो। मला वाटतं हे बिल येत आहे, 850 खासदार बनवून हवे तशी मतदारसंघाची तोडफोड करायची, हे राष्ट्रहितासाठी योग्य नाही। त्याच्यामुळे शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या बिलाला पाठिंबा देतील आणि त्यासाठी खासदार त्यांना भेटतायत हे मी मान्य करणार। मोदी भेटीमागं कोणतंही राजकारण नसल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वारंवार करतोय। असं असलं तरी या भेटीमुळं इंडिया आघाडी मात्र थोडीशी सावध झालीये, हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली।